नमस्कार, मी यशपाल सोनकांबळे. सिविक मिररच्या पॉडकास्टमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपल्यासोबत आहेत सुनील माने सर. सुनील माने सरांची ओळख म्हणजे पुणे, मुंबई आणि दिल्ली येथे यशस्वीरित्या पत्रकारिते क्षेत्रामध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. तसेच सामाजिक क्षेत्रामध्ये कॅटलिस्ट फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक रुग्णांची सेवा असेल किंवा गोरगरिबांची मदत असेल, विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत असेल, अशा विविध उपक्रमातून ते सामाजिक काम करत आहेत. आणि आता सध्या राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षामध्ये खूप चांगल्या पदावर ते कार्यरत आहेत. आज आपण देश आणि राज्यभरामध्ये जो काही गाजणारा विषय आहे तो म्हणजे RT, गोरगरिबांना मोफत शिक्षण देण्यासंदर्भात जो काही कायदा करण्यात आला, शिक्षण हक्क कायदा, राईट टू एज्युकेशन, तर ह्या RTची प्रवेश प्रक्रिया आता सुरू झालेली आहे. शाळांच्या नोंदणीमध्ये अनेक शाळांनी बहिष्कार टाकला होता. त्याचं मुख्य कारण होतं की त्यांना जी प्रतिपूर्ती म्हणजे रिइम्बर्समेंट मिळते त्याचा आकडा हा जवळपास 2400 कोटी इतका झालेला आहे. तर आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की या RTची सद्यस्थिती काय आहे, प्रतिपूर्तीची परिस्थिती काय आहे आणि राज्य सरकार त्यावर काय धोरण राबवत आहेत आणि त्याचे काय परिणाम होतील हे आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार सुनील सर. सर, आत्ता सध्या RTच्या संदर्भामध्ये आपण जी काही भूमिका मांडताय, काय परिस्थिती आहे सध्या? मुळात RTचा कायदा हा जे मार्जिनलाइज आहेत, म्हणजे ज्यांना शिक्षण घेणं परवडत नाही किंवा इंग्रजी माध्यमातल्या शाळा, इंग्रजी माध्यमातलं शिक्षण, चांगलं शिक्षण घ्यावं आणि सर्व सामाजिक आर्थिक स्तरातले विद्यार्थी एका पातळीवर यावे, त्यांना चांगल्या पद्धतीचं शिक्षण मिळावं आणि शिक्षणापासून कोणी वंचित राहू नये. हा जो मूलभूत आपला शिक्षणाचा अधिकार आहे, राईट टू एज्युकेशन, ह्या शब्दाचा आणि कायद्याचा अर्थच तो आहे की प्रत्येकाला शिक्षण घ्यायचा अधिकार आहे. तर तो कायदा करून आपण 25% आरक्षण ह्या सगळ्या इंग्रजी शाळा प्रामुख्याने, त्यात गरीब विद्यार्थ्यांना जे मार्जिनलाइज आहेत त्यांना ठेवलेलं आहे. देशभरात हा कायदा लागू झाला, महाराष्ट्रातही आपण तो लागू केला. पण या कायद्याची अंमलबजावणी राज्य सरकारच्या माध्यमातून करायची आहे. केंद्र सरकार एज्युकेशन डिपार्टमेंटमधनं काही पैसे देत असतं सगळ्या शैक्षणिक धोरणांसाठी, कामांसाठी. राज्य सरकारने जे ह्या विद्यार्थ्यांची काळजी घेतली पाहिजे, म्हणजे शाळांना त्याचं रिइम्बर्समेंट केलं पाहिजे. मुळात ज्यावेळेस कायदा लागू करायचा होता त्यावेळी यावर खूप सांगोपांग चर्चा झाली. वेगवेगळ्या क्षेत्रांमधल्या तज्ज्ञांनी त्याच्यात भाग घेतला, शिक्षण क्षेत्रातल्या तज्ज्ञांनी त्याच्यावर काम केलं की या संस्थांना ज्या 25% जागा गरीब विद्यार्थ्यांसाठी, त्यात आपण कॅटेगरी केली नाही, तेलंगणासारख्या राज्यांनी कॅटेगरी केली, पण ह्या गरीब विद्यार्थ्यांना ज्या जागा ठेवायच्या आहेत त्यात त्यांचा खर्च कसा भरून काढणार, ह्या संस्थांनी त्याचं पैसे किती त्यांना लागतात ते सरकारकडे द्यायचं आणि सरकारने त्यांना रिइम्बर्स करायचं, असा तो धोरणाचा भाग आहे. पण गेल्या काही वर्षात हा आकडा इतका फुगत चालला आहे, सरकारचं दुर्दैवाने ह्या विषयाकडे दुर्लक्ष होतं असं म्हणायला पाहिजे. तो आकडा मोठा होत होत आता 2400 कोटी रुपयांपर्यंत गेला आहे. आणि ते जर पैसे दिले नाहीत तर या विद्यार्थ्यांना आम्ही प्रवेश देऊ, मागच्या काळात ते देणार नव्हते, यात खूप वेगवेगळ्या गोष्टी घडल्यात दरम्यानच्या काळात, तर आत्ता प्रवेश देऊ पण त्यांचे पैसे आम्ही विद्यार्थ्यांकडनं घेऊ, असं धोरण आलं. आणि मला असं वाटतं हे खूप शैक्षणिक क्षेत्रासाठी गंभीर आहे. आपण जर पाहिलं असेल तर 1 लाख विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठीच्या या शाळांची संख्या आहे. 3 लाख विद्यार्थी याच्यात ढोबळमानाने ॲप्लिकेशन केलं जातं. तसंही पाहिलं तर 2 लाख विद्यार्थी त्यांना प्रवेश मिळणार नाही, ते कुठल्या तरी शाळांमध्ये घेणार. पण हे 1 लाख विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या कमकुवत गटातले आहेत, त्यांच्याकडे पैसे नसतील तर ॲडमिशन घेणार नाहीत. हे अति साधा लॉजिक आहे आणि त्यात ह्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या बाहेर राहू नये म्हणून आता सरकारनेच भूमिका बजावायची गरज आहे. सर, आता जर राज्यातली खाजगी शाळांची संख्या जर पाहिली तर ती साधारण 35,000 शाळा आहेत. त्यांचं 2400 कोटींची थकबाकी आहे आणि एकूणच आता 1,09,000 साधारण 8,863 शाळांमध्ये जागा आहे. तर सरकार कुठेतरी या 1ली ते 8वीपर्यंत या मुलांना प्रवेश मिळतो, परंतु नंतर त्यांच्या पालकांची आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे 9वी आणि 10वीमध्ये ड्रॉपआउट्स वाढते आणि एकूणच ह्या RTची प्रक्रिया इतकी संथ गतीने राबवायची की ती या प्रोसेसमध्ये आलीच नाही पाहिजे, असं कुठेतरी एक छुपं षडयंत्र आपल्याला वाटतंय. नाही, यात खरं तर सरकारी लिथार्जी आहे, गांभीर्य नाही आहे. हे सरसकट असं आपण बोलत नाही, पण दिसतंय असं सगळं जे काय, त्यातनं जे काय उदाहरणं समोर येत आहेत. आपल्याला आठवत असेल
सरकारच्या आणि एकूण ह्याच्या जी काही हाताळणी आहे त्यानुसार निर्णय असा घेण्यात आला की फक्त सरकारी शाळांमध्ये आरटी अंमलबजावणी करावी. कोर्टाने त्याला फटकारल्यामुळं आता पुन्हा एकदा ते झालंय. याचा अर्थ असा आहे का की सरकारलाच मुळात हे राबवायचं नाहीये, खाजगी संस्थांच्या प्रेशर खाली सरकार येतं आणि सरकार म्हणतं की आम्हाला करायचं नाही. मग हा दुसऱ्या मार्गानेच या विद्यार्थ्यांना शैक्षणिक काळ जवळ आलेला असताना ऍडमिशनच द्यायची नाही. आमच्याकडे पैसे नाही, सरकारकडे पण पैसे नाही, आता काय करायचं. तर ही जी काही विलंब करण्याची जी प्रोसेस आहे, विलंब करणे याचाच अर्थ तुम्हाला न्याय मिळत नाही, प्रवेश मिळत नाही आणि त्या मुलांना बाहेर पाठवायचं असंच दिसतंय. म्हणजे थोडक्यात गव्हर्नमेंट मागच्या दारानेच हे करतंय की काय अशी शंका येईल अशा स्वरूपाचं एक खरं तर पालकांना आता दुर्दैवाने या गोष्टीला फेस करावं लागणार आहे. पण दिसतं असं आहे की ते इच्छा नाही आहे सरकारला हे करण्याची. खाजगी शाळांच्या ज्या मागण्या आहेत म्हणजे शैक्षणिक प्रतिपूर्ती म्हणजे रिइम्बर्समेंटच्या संदर्भात, तर या संदर्भात त्यांच्या 2-3 मागण्या प्रामुख्याने समोर आलेल्या आहेत की इंग्रजी शाळांसाठी एक स्वतंत्र मंत्री असावा किंवा मंत्र्यांकडे तो स्वतंत्र कार्यभार असावा, जेणेकरून शाळांच्या ज्या काही समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी एक वन वे असेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे 1ली ते 8वीपर्यंत जो शाळा चालवण्याचा जो खर्च आहे, जो खाजगी शाळांना उचलावा लागतो, शिक्षक असेल, शिक्षकेतर कर्मचारी किंवा इतर जे काही ॲक्टिव्हिटीज 1ली ते 8वीपर्यंत केले जातात, तर या संदर्भामध्ये आपल्याला काय वाटतं की खाजगी शाळा आणि सरकार याच्यामध्ये कसा समन्वय साधतंय? मला शैक्षणिक विषयात खरं तर खूप गांभीर्याने पाहायची गरज आहे असं मला वाटतं आणि सरकारने गांभीर्याने पाहायची गरज आहे. कारण शिक्षण हा सरकारचा कामाचा भाग आहे. जसं आरोग्य आहे, इन्फ्रास्ट्रक्चर, रोड पुरवणं, पाणी पुरवणं हे सरकारच्या नियंत्रणातल्या व्यवस्था आहेत. शैक्षणिक व्यवस्थेत जर सरकारने गांभीर्याने पाहिलं नाही तर आपण जसं म्हटलं मुळात प्राथमिक शिक्षणाला आपण RTI लागू केलं आहे, ते 10वीपर्यंत अतिशय व्यवस्थित केलं पाहिजे, ही सरकारची मूलभूत जबाबदारी आहे. आपल्याला आश्चर्य वाटेल, UGCचा रिपोर्ट आहे, दिल्लीत सगळं विद्यापीठांचं नियोजन करणारी संस्था केंद्र सरकारची. हायर एज्युकेशनचं प्रमाण वाढलं पाहिजे तर ते वाढत नाही, ते कमी कमी होतं किंवा त्याला पूर्णपणे आपण न्याय देऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे. हे का होतं? प्राथमिक शिक्षणापासून विद्यार्थ्यांना गळती लागते. 8वी नंतर तर विद्यार्थी शिकण्याच्या परिस्थितीत नाही असं अनेक ठिकाणी दिसायला लागलंय. महाराष्ट्र शासनाच्या ज्या सगळ्या सरकारी शाळा आहेत गावोगावी त्या बंद होत चालल्यात. हे खूप गांभीर्याने घ्यायची गरज आहे. आपण एकाच वेळी मराठीला क्लासिकल लँग्वेज म्हणून भारताने दर्जा दिला, देशाने, केंद्र सरकारने, पण त्याच वेळी मराठी शाळा बंद होत असतील तर ह्या क्लासिक लँग्वेजला काही उपयोग होईल की नाही हा खरा मराठीच्या लोकांसाठी, आपल्याला महाराष्ट्रातल्या आपण लोकांसाठी प्रश्न आहे. तर शैक्षणिक धोरण राबवताना जसं आपण मागे पाहिलं, खूप याच्यात चर्चा झाल्या, मी त्याच्यावर बोललोय, GDPच्या अनुसार 6% तुम्ही ॲलोकेशन केलं पाहिजे फंड. हा एक स्टँडर्ड आपण एक ठरवलंय. केंद्रीय जे आपण शैक्षणिक धोरण ठरवलंय न्यू एज्युकेशन पॉलिसीत, केंद्र सरकार ते करत नाही. जे ठरवलं धोरण ते पण करत नाही. मागच्या बजेटमध्ये ते पूर्ण 1% पण नव्हतं. आता ह्या वेळचे बजेटचे आकडे जसे ॲलोकेशन होईल फंडचं त्यावेळेस आपण बोलू त्या विषयावर. पण जर केंद्र सरकार त्याच्यावर पूर्णपणे सिरियस नसेल, गंभीर नसेल, राज्य सरकारकडे निधी येत नसेल, राज्य सरकारला वाटायला पैसा नसेल, आता आपण पाहतो आहोत की 89,000 कोटी रुपये शासनाचे जे सगळे काम करणारे इन्फ्रास्ट्रक्चर, रोड असेल, धरण असेल, कालवे असतील, या सगळ्यात काम करणाऱ्या कंत्राटदारांचे पैसे थकवलेत. ते काम करणार नाहीत. म्हणजे लोकांच्या ज्या सोयी सुविधा आहेत त्यालाच पैसे जर सरकारकडे नसेल तर शिक्षणासाठी जी काय खरी डेडिकेटेड फंड केला पाहिजे तो करत नाही. तर आता इंग्रजी माध्यमाच्या आणि मराठी माध्यमाच्या असं त्यात केलं तर मराठी माध्यमाचं तर नीट बेसिक चालवलं पाहिजे असं मला वाटतं. इंग्रजी माध्यमांच्या शाळांचं जे दिसतंय की सामाजिक स्तर, आर्थिक स्तर जरा वरचा असलेले लोक त्या नॉर्मली शाळांमध्ये प्रवेश घेतात. आपल्याला RTI मध्ये गरीब घरातली मुलं जी शिकून ते एका स्तरावर आली पाहिजेत. आपल्याला सगळ्यांना माहिती पाहिजे, आपण या पुण्यात बघतोय, पुण्यात बसलोय, शैक्षणिक माहेरघर म्हणून आपण शिक्षणाचं माहेरघर, ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट असं म्हणतो. पण मी आवर्जून आता उल्लेख करेल छत्रपती शाहू महाराजांचा, ज्यांनी इंग्रजांच्या काळात, म्हणजे त्यांचं संस्थान करवीर वेगळं होतं, शिक्षण हे कंपल्सरी केलं आणि जो विद्यार्थी तुमचे पालक घरी पाठवणार नाहीत त्या काळात महाराजांनी 1 रुपया दंड केला. हे धोरण असतं.
आणि इंग्रजांच्या संस्थानानं इंग्रजांच्या राज्यात जेवढा फंड एज्युकेशनला दिला नाही त्याच्यापेक्षा जास्त फंड महाराजांनी शिक्षणासाठी खर्च केला, त्याचं अलॉटमेंट त्यांनी केलं. तर हे शैक्षणिक धोरण नावाचा प्रकार जो असतो तो महाराजांकडे बघून ज्या राजर्षी शाहू महाराजांनी केलं ते महाराष्ट्र शासनाने पाहिलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे असं मला वाटतं. तुम्ही जर प्राथमिक शिक्षणापासून मुलांना देणार नसाल तर ते माध्यमिक, उच्च माध्यमिक, पुढे हायर एज्युकेशन, संशोधन या सगळ्या गोष्टी फक्त बोलाचीच कडीन बोलाचा भात होतो. तुमचं धोरण जर एकसंघपणे आणि व्हिजनरी नसेल, आपण चायनाला कॉम्पीट करायचा प्रयत्न करतो. चायनाची खरी, मी चायनात फिरून आलोय, पाहिलंय. एज्युकेशनच्या संस्था बघा, रिसर्चच्या संस्था बघा, त्यांचे पेटंट्स बघा. हे जर पाहायचं असेल तुम्हाला तर खालपासून विद्यार्थी तयार करायला लागतील, समकक्ष आणायला लागतील. तुमची आर्थिक स्थिती काय, जाती धर्माचे काय आहेत ते न बघता विद्यार्थी म्हणून ट्रीट करायला लागतील, तर हा प्रश्न सुटेल. सर, आता राज्यामध्ये भाजप प्रणित महायुतीचं सरकार आहे. तर देवेंद्र फडणवीस, अजितदादा आणि एकनाथ शिंदे या तिघांच्या समन्वयामध्ये कुठेतरी अभाव दिसतोय आणि त्याचा परिणाम त्यांच्याकडे जी काही खाती वाटप झालेले आहेत, आता शिक्षण खातं जे आहे RTEचं संदर्भ, ते शिंदे गटाकडे. तर हा समन्वयाचा अभाव असल्यामुळे कुठेतरी सर्वसामान्य लोकांपर्यंत आणि या RTE प्रोसेसवर त्याचा परिणाम होतो असं वाटतं का? त्याचा नक्कीच परिणाम होतोय, कारण 3 पक्षांचं सरकार जरी असलं तरी त्यात अपेक्षित असं होतं की जर महाराष्ट्रातल्या जनतेने मॅन्डेट दिलंय असं त्यांचा दावा आहे, तर लोकांच्या भल्यासाठी त्यांनी काम केलं पाहिजे. ही आमच्या सारख्यांची, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्षाचे आम्ही जे काम म्हणून करतो, लोकांचा प्रश्न मांडणं हा सरकारकडे आमचं काम आहे विरोधी पक्ष म्हणून. पण दिसतं असं आहे की कोणीच निर्णय घ्यायला तयार नाही. सरकारचा विस्कळीतपणा असा आहे की परिवहन खात्याच्या मंत्र्याला STची भाडेवाढ झाली हेच कळत नाही. त्याला कुठल्या तरी सचिवांनी निर्णय घेतला, मग कळतं की अरे भाडेवाढ झाली ना, आमचा त्याला पाठिंबा नाही. हे शिंदे गटाचे मंत्री आहेत. म्हणजे गटाचे मंत्री असं म्हणायला लागतं दुर्दैवाने. ते महाराष्ट्राचे मंत्री असतात, महाराष्ट्रातल्या जनतेचे मंत्री असतात, कारण महाराष्ट्राच्या जनतेचे प्रश्न सोडवायचे. ज्या लोकांनी मतं दिली त्याच लोकांना STची भाडेवाढ यांनी थोपवली. ज्या लाडकी बहीणची योजना त्यांनी राबवली, हे सगळे जो विषय मी आता तुमच्या समोर मांडतोय, RTEचा विषय हा आर्थिक सक्षम नसलेल्या लोकांचा विषय आहे. त्यांना 1,500 रुपये दिले, पण त्यांच्या मुलांना शाळेच्या बाहेर हाकलून द्यायची परिस्थिती. आज 1 लाख विद्यार्थी जर राज्याचे बाहेर पडणार असतील, ज्यांना शिक्षणात प्रवेश घेता येत नसेल, तर त्या लाडक्या बहिणींनी काय करायचं आता? 1,500 रुपये घेऊन शांत बसायचं का? तर त्याच शिंदे साहेबांच्या अखत्यारीत असलेल्या शिवसेनेतल्या मंत्र्याचं काम आहे. त्याला माहिती आहे की नाही मला कळत नाही. दुर्दैवाने मला काय करायला लागतं, त्या मंत्र्यांना ऍड्रेसच करता येत नाही. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले. प्रत्येक विषयात आम्हाला माननीय मुख्यमंत्र्यांकडे न्यावं लागणार आहे, कारण या मंत्र्यांना कळतंय, त्यांना अधिकार आहेत असं मला वाटत नाही. कारण दुर्दैवाने या महाराष्ट्रात झालंय काय की एक फ्रॅक्चर्ड पद्धतीने सरकार चालतं. मुख्यमंत्रीच त्याचे निर्णय घेणं असेल तर त्यांनी घ्यावा, पण लोकांचं भलं करावं असं आम्हाला वाटतं. तर ही होती RTEची सद्यस्थिती, त्यावरची काही उपाययोजना आणि सरकारने काय धोरण घ्यावं अशा अपेक्षा या ठिकाणी सुनील माने सरांनी उपस्थित केलेत. या ठिकाणी त्यांनी वेळात वेळ काढून सिविक मिररमध्ये त्यांचा बहुमूल्य विचार मांडले, त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार मानतो. धन्यवाद सर.